हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि तुमच्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं आमच्या घराच्या गणपतीचं आगमन होतं आहे. ॲक्च्युली गणपतीची मूर्ती आम्ही अगोदरच आणून ठेवलेली, कारण जिथं आम्ही गणपती बघायला गेलेलो ना तिथं गणपती चॉईस केल्यानंतर ठेवू शकत नव्हतं. त्यामुळे मग त्याच दिवशी आम्ही घेऊन आलो आणि ह्यांना थोडंसं काम होतं, यायला पण उशीर होणार होता आणि म्हणजे 1:30पर्यंतच गणपती आत घ्यायचा होता. मी 1:15ला गणपती आत घ्यायला सुरुवात केली. गणपती फक्त दारातूनच आत घ्यायचा होता, मूर्ती ऑलरेडी आणलेली होती. त्यामुळे मग कृष्णाकडं मूर्ती दिली आणि मग त्याचं आगमन करून घेतलं, पूजा केली. बाहेरच थोडीशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग ते मूर्ती आतमध्ये घेतली. चिनूच्या हातात जी घरात गणपतीची आमच्याकडं मूर्ती आहे ती आहे आणि कृष्णाच्या हातात आपण त्यावेळेस आणतो ती. त्यानंतर व्यवस्थित मूर्तीला क्लीन करून घेतलं, कारण आम्ही बाहेरून आणल्यापासून ती तशीच ठेवलेली. ब्रशनी व्यवस्थित क्लीन केलं, कारण त्याच्यावर वरती बराच वेळा धुळा बसलेला असतो आणि काही ठिकाणी थोडंसं हे पण असतं, तर मग कापसाने पण वगैरे पुसून घेतलेली. त्यानंतर व्यवस्थित तिथं सेट करून घेतलं, कारण मूर्तीचा जो खालचा पार्ट होता तो ॲक्च्युली मंदिरातला आहे माझा, म्हणजे देवाराच्या खाली असतो तो. इथं बसवला, कारण चौरंग ठेवला की आजूबाजूला जागा राहत नाही, म्हणून मग इथं ठेवला. तर तो भरपूर जागा राहत होती शिल्लक, म्हणून मी ॲडजस्ट करून व्यवस्थित ठेवलं. त्यानंतर 1.5 ते 2 तास लागले मला इथलं सगळं करायला, कारण बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात मूर्तीनुसार. त्यानंतर मग थोडंसं इकडं तिकडं ठेवून बघत होते होतं आहे का, तर नाही झालं ते आणि होतही नव्हतं व्यवस्थित. त्यामुळं मग परत आहे तसं हे करून घेतलं आणि छान असं सेट केलं. ते कसं सेट केलं हे पुढे तुम्हाला दिसेलच. तर अशा प्रकारे आमच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं आमच्या छोटूसं गणपती आणायचं ठरलेलं, कारण कृष्ण गणपती आत घेऊन येणार होता, त्यामुळे मग छोटीशीच मूर्ती आम्ही घेतली. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि काही सजेशन असतील तर त्याही कमेंटमध्ये सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.